षटकांच्या समाप्तीनंतर 11.00 ची सरासरी आणि ती कामगिरी पार करत असताना चौकारांची आतिषबाजी चालू केलेली आहे ती वैभव पाटील. गावदेवीचा कोहिनूरचा हिरा वैभव पाटील. चला पुन्हा एकदा संघासाठी चौथं वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतात ते म्हणजे सचिन नाचूकर. एक अष्टपैलू खेळाडू मगाशीच सांगितलं होतं आणि शेखर गौडासारखा मोठा मासा त्यांनी गळाला लावला होता. शेखर गौडा यांच्यामध्ये देखील मोठी क्षमता आहे खेळण्याची. एक नवोदित खेळाडूंना सोबत घेऊन एक संघ बांधणी करून आणि त्यांच्याबरोबर परफॉर्मन्स दाखवत असताना वेळोवेळी सांताक्रूज आंतर सांताक्रूज क्रिकेटच्या माध्यमातून आणि आता त्याचाच प्रत्यय बघा वैभव पाटील विशाल पाटील स्ट्राईकला राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतील सचिन तळाशीलकर. आपल्या संघासाठी चौथं वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आलेले आहेत. जरा क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजवून घ्यायचं आहे. अगोदरच खूप उशीर झालेला आपल्याला. कुठलाही वेळ वाया घालवायचा नाहीये. अजून बरेच सामने आपल्याला खेळवायचे आहेत आणि माझी विनंती असेल यानंतर एसके बॉईज या संघाला की त्यांनी लवकरात लवकर आणि विशाल पाटील ते म्हटलं होतं सचिन तळाशीलकर अतिशय मुरलेला अनुभवी असा युवा खेळाडू आहे. एक चांगला उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू आणि त्याची जागा घेण्यासाठी आता विशाल पाटीलची जागा घेण्यासाठी येत आहेत अष्टपैलू खेळाडू. दुसरा एक गावदेवीच्या माध्यमातून रुपेश पेवेकर. एक सुरेख असा गोलंदाज आणि तितका सुंदर असा फलंदाज आहे. एक चांगली पॉवर हिटिंग रेंज आहे या फलंदाजाकडे आणि विशाल पाटीलची जागा घेण्यासाठी चाललाय. फुलरलेनचा चेंडू विशाल शपलवून खेळण्याचा प्रयत्न होता आणि त्रिपाळीतील पादवून पंपून परतलेला आहे आणि संघाची अवस्था झालेली आहे 3 गडी बाद 33. बघा गावदेवीला 3 आकडे मिळालेले आहेत. गावदेवी 33 फॉर द लॉस ऑफ 3. गड्यांच्या मोबदल्यात 36 धावसंख्या झालेली आहे. वैभव पाटील पुन्हा एकदा स्ट्राईकला. सचिन तळाशीलकर मॅन फ्रॉम यशवंत नगर वाकोला. पुन्हा एकदा पूल केलेला आहे आणि चेंडू सीमा रेषा पार षटक. सुरेख फटका शॉर्ट आर्म जॅक म्हणतात त्याला आणि त्या पद्धतीने 6 धावा पटकावलेल्या आहेत त्या वैभव पाटील यांनी. वैयक्तिक
24 धावांवर खेळत आहेत वैभव पाटील आणि संघाची धावसंख्या झालेली आहे ती 42 आणि आता 2 धावांचा प्रयत्न असणार आहे. 44 धावा झालेल्या 3 गाड्यांच्या मोबदल्यात आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर जी सरासरी 11.00 ची राखण्यात यश आलं होतं 3 षटकांपर्यंत, तीच राखण्यात 4 षटकांनंतर देखील 11.00. चला लवकरात लवकर. पंचांना माझी विनंती आहे, कुठल्याही प्रकारची दिरंगाई वेळ वाया घालवता कामा नये. मी मगाशीच तुमच्याशी चर्चा करत असताना तुम्हाला मी सूचना दिल्या होत्या की तुमच्याकडून खेळाडूंना चालना द्या. आपल्याला बरेच सामने खेळवायचे आहेत. दिवसभरात एकूण 10 सामने 11 सामना चालू आहे, अजूनही 7 सामने खेळवायचे आहेत. पंचांना माझी कळकळीची विनंती आहे, तुम्ही आता ऍक्शन मोड मध्ये येण्याची गरज आहे. लवकरात लवकर स्पर्धकांना तुम्ही चालना द्या, लवकरात लवकर सामना मदत करा. करा. पुन्हा एकदा रुपेश पेवेकर शपलवून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू फाईन लेग शॉर्ट लेग रिजन मध्ये फील्ड होईपर्यंत 1 धाव काढण्यात यश आलेलं आहे. बघा स्ट्रॅटेजी करून आलेले आहेत वैभव पाटील. मॅक्सिमम नंबर ऑफ डिलिव्हरीज फेस करतील आणि संघाला एक चांगल्या सुस्थितीत नेण्याचा प्रयत्न करतील आणि तोच प्रयत्न करत असताना वैभव पाटील वैयक्तिक 24 धावांवर खेळत आहे. वैभव पाटील 26 धावांवर. अजूनपर्यंत वैयक्तिक धावांचा उच्चांक 31 आहे काल शिवशक्ती संघाकडून. शिवशक्ती संघाकडून किशोर यांनी 31 धावा, त्यानंतर कुणाल लांगी यांनी 33 धावा आणि आज कमलेश यांनी 45 धावा काढलेल्या आहेत. सुरेख फटका उत्तुंग षटकार वैभव पाटील यांच्या बॅटमधून आलेला दुसरा. कालच्या संध्याकाळच्या सत्रात जर वैभव पाटील फलंदाजी करत असतात तर पैशांचा पाऊस पडला असता, कारण तब्बल लाखांची उलाढाल कालच्या संध्याकाळच्या सत्रात झाली. एकाच खेळाडूवर तब्बल 50,000चं पारितोषिक लागलं होतं आणि तो खेळाडू म्हणजे प्रमोद घाट. आणि अशा सत्रामध्ये खेळण्याचा आनंद काही वेगळाच असता. बघा एक षटकार मारलाय, त्यानंतर एक चांगल्या बॉलला सन्मान देण्याचा प्रयत्न, पॉइंट रिजन मध्ये चेंडू कट केलेला आहे आणि 1 धाव काढून वैयक्तिक 31 धावांवर खेळत आहे तो म्हणजे वैभव पाटील आणि सांघिक धावसंख्या झालेली आहे 53. रुपेश पेवेकर सूर्य फटका लांब रिजन मध्ये 1 धाव काढलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असणार आहे आणि गच्चाळ असं क्षेत्ररक्षण सीमा रेषेवर तैनात सागर तळाशिलकर, सचिन तळाशिलकर यांच्याकडून आणि 2 धावा काढण्याचा प्रयत्न सफल झालेला आहे तो म्हणजे गावदेवी संघाचा रुपेश. वैयक्तिक 4 धावांवर खेळत आहेत. पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न, 1 धाव काढलेली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न असणार आहे आणि अशा रीतीने 2 यशस्वी धावा. आणि रुपेश पेवेकर यांनी स्ट्राईक सॅक्रिफाईस केलेला आहे आणि आपला 4था धक्का लागलेला आहे रुपेश पेवेकर यांच्या माध्यमातून आणि धावसंख्या पुढे सरसावते ती 57. वैयक्तिक 5 धावांवर बाद झालेले आहेत, 6 धावांवर बाद झालेले आहेत. रुपेश पेवेकर एक चांगलं असं आपलं योगदान देऊन पुन्हा तंबूत परतत आहेत. 7 धावांवर बाद झालेले आहेत. 3ऱ्या धावेला रनआउट झालेले आहेत आणि धावसंख्या झालेली आहे 4 गडी बाद, 5 गडी बाद 57. पुन्हा एकदा पॉइंट रिजन मध्ये कट केलेला आहे. चेंडू फील्ड होईपर्यंत 1 धाव काढण्यात यश आलेला आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असणार आहे आणि पुन्हा एकदा एका फलंदाजाने सॅक्रिफाईस केलेला. हरकत नाही, वैभव पाटील जोपर्यंत खेळतोय तोपर्यंत संघाला मोठ्या धावसंख्येची अपेक्षा आहे आणि वैयक्तिक 35 धावसंख्येवर नाबाद राहिलेला तो म्हणजे वैभव पाटील आणि एकूण धावसंख्या झालेली आहे 58 धावांची आवश्यकता आहे. ती म्हणजे फ्रेंड्स 11 या संघाला.
चला माझी विनंती आहे लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय आपल्याला अजून 7 सामने खेळवायचे आहेत लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आणि फलंदाजांना विनंती आहे गणेश राठे आपले 2 फलंदाज लवकरात लवकर मैदानावर उपस्थित करायचे आहेत पंचांना विनंती आहे लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे 59 धावांचं लक्ष आहे चला पंचांनी आम्हाला इथे सूचना पाठवलेली आहे जर यानंतर कुठला विलंब झाला तर 3 धावांची पेनल्टी देण्यात येईल ज्यांच्याकडून विलंब करण्यात येईल आम्हाला पंचांकडनं आता कॉल आलेला आहे कृपया पंचांचे निर्णय हे अंतिम आणि ग्राह्य धरले जातील आयोजन कमिटीकडे देखील याच्याबद्दल काही चेंजेस होणार नाहीत कृपया आपल्याला 7 सामने खेळवायचे आहेत कृपया लागेल ते सहकार्य करायचं आहे जी काय आपली स्ट्रॅटर्जी असेल जे काय आपली व्यूहरचना असेल ती कृपया मैदानाबाहेरच आपण ठरवून आलं तर आपल्याला बरं होईल स्पर्धा आपल्याला वेळेत खेळवण्यासाठी मदत होईल आणि आपण एवढं सहकार्य कराल एवढी अपेक्षा आपल्याकडे सुरेख असा धावचीत करण्याचा प्रयत्न चला प्रशांत येत आहे आता स्ट्राईकला आणि गडी बाद झालेला आहे संकेत पहिला धक्का लागलेला आहे फ्रेंड्स 11 या संघाला सचिन आणि संकेत यांची जोडी फोडण्यात यश आलेलं आहे आणि ते म्हणजे चतुर चाणाक्ष असे आमचे आदरणीय शेखरजी गौडा साहेब यांच्या माध्यमातून उत्कृष्ट अष्टपैलू असा खेळाडू बघा संघाला आपल्या माध्यमातून सर्वस्व पणाला लावण्याची तयारी जिद्द असणारा खेळाडू म्हणजेच शेखर गौडा वय वर्ष 42 पण 22च्या तरुणाईला लाजवेल असं फिटनेस आणि तसा परफॉर्मन्स पुन्हा एकदा शॉट ऑफ लेंथचा चेंडू डीप मिड विकेट मध्ये खेळाडू चेंडू फील्ड करेपर्यंत 1 धाव पूर्ण झालेली आणि धाव संख्या संघाची पुढे सरसावते ती 1 गडी बाद 3 पहिलं षटक मार्गस्थ आहे 59 धावांचं लक्ष्य पंडित आपल्या संघासाठी वैयक्तिक पहिलं राईट आर्म ओव्हर द विकेट पुन्हा एकदा फुला लेंथचा चेंडू काही बॅटवर आलेला नाहीये धावसंख्या स्थिरावून येते 1 गडी बाद 3 या धावसंख्येवर
बॅकफुटला पंच केलेला आहे. एक धाव काढण्यात यश आलेलं आहे. पुढील चेंडू आणि सुरेख खोदून काढलेला ब्लॉकल पद्धतीचा चेंडू आणि सुनील उर्फ बवाल. स्वतःचा मोठेपणा बघा, स्वतःच सांगतायत मला सुनील म्हणून कोण ओळखत नाही तर बवाल म्हणून उच्चारा. हरकत नाही. एक सुंदर आणि अनुभवी आणि दांडग असं व्यक्तिमत्व आपल्या सांताक्रूज विभागातील सुनील उर्फ बवाल यांचं इथे आगमन झालेलं आहे. मंडळातर्फे त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आपला संघ घेऊन आपण इथे आलात त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. धक्का धावचीत या माध्यमातून लागला होता फ्रेंड्स 11 या संघाला आणि धावसंख्या स्थिरावते ती 3. आणि संघासाठी दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहेत रुपेश पेवेकर. सुरेख शपलावून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू काय बॅटवर येत नाहीये. धावसंख्या स्थिरावत होती. 1 गडी बाद 4. या अगोदर जो सामना झाला होता शिवान स्पोर्ट्स विरुद्ध एसके बॉईज याच्यामध्ये सामनावीराचं पारितोषिक जातंय कमलेश. वैयक्तिक 45 धावा बनवल्या होत्या आणि सुरेख अशी गोलंदाजी केली होती. मी विनंती करेन कमलेश यांनी आपलं पारितोषिक स्वीकारायचंय. कमलेश एक अतिशय चांगला उमदा असा अष्टपैलू खेळाडू विभागातून आणि सामनावीराचं पारितोषिक त्याला मिळत आहे. सुंदर लॉफ्टेड शॉट बघूया. गडी बाद होतो काय खाली आणि या गडी बाद दुसरा धक्का. मी विनंती करतो क्षेत्ररक्षण सजवलं होतं आणि त्याला साजेशी अशी गोलंदाजी देखील गोलंदाजांकडनं होत आहे गावदेवी 11 या संघाकडून. आणि आता संघाची धुरा सांभाळण्यासाठी फलंदाजीसाठी आलेले आहेत गणेश रहाटे. कर्णधार स्वतः लेफ्ट हँडेड फलंदाज. अतिशय घातक असा हा देखील एक डावखुरा यष्टीचा फलंदाज आहे. समोर अनुभवी असा रुपेश पेवेकर. राईट अप ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा बोलावले चेंडू कचाळाचं क्षेत्ररक्षण सीमारेषेवर. त्या दरम्यान 2 धावा काढण्यात यश आलेले आहे प्रशांत यांना. प्रशांत तेंडुलकर 59 धावांचं लक्ष मिळवत असताना संघासाठी उत्तम अशी कामगिरी करतोय. पुन्हा एकदा शॉट ऑफ लेगचा चेंडू स्लोवर मध्ये बीट केलेला आहे फलंदाजाला आणि त्या यष्टींच्या मागे यष्टीरक्षक शेखर गौडा अतिशय चलाक आणि चाणाक्ष बुद्धीचा असा खेळाडू. सुरेख असा डॉट बॉल बघा. 59 धावांचा मोठा डोंगर यांनी उभा केला होता आणि त्याचा पाठलाग करत असताना कुठेतरी फलंदाजांना यश येत नाहीये आणि धावसंख्या स्थिरावते ती. पुन्हा एकदा बुलर लेगचा चेंडू ब्लॉक खोल पद्धतीचा चेंडू. रुपेश पेवेकर ॲट हिज बेस्ट. दोन गड्यांच्या मोबदल्यात 6 धावा झालेल्या आहेत 2 षटकांच्या समाप्तीनंतर. अजून दुसरं षटक मार्गस्थ आहे. गडी बाद होतो आणि तिसरा धक्का प्रशांत तेंडुलकर यांच्या माध्यमातून. वैभव पाटील यांच्या माध्यमातून चोख अशी कामगिरी पार पडत असताना आणि 45 प्लसचा जो प्रथम फेरीचा दुसरा सामना झाला होता त्याच्यामध्ये मुकेश परब याला सामनावीर म्हणून पारितोषिक जातंय.
दोन्ही सामनावीर पारितोषिकाच्या मानकऱ्यांचं हार्दिक अभिनंदन. एसके बॉयजचा कमलेश आणि 45 प्लस मध्ये मुकेश परब. चला तिसरा धक्का लागलेला आहे. फलंदाज आलेला आहे दिवेश. प्रशांत यांच्या जागी फलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी आलेले आहेत दिवेश. आणि आता गणेश आणि दिवेश यांच्या जोडीला काहीतरी आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल, कारण 59 धावांचं लक्ष्य. 6 धावांच्या बदल्यात 3 गडी बाद झालेले आहेत. 59 धावांचं लक्ष्य, अजूनही 53 धावांची आवश्यकता. दुसरं षटक मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू आणि चौथा धक्का. बघा, तू चल में आया या पद्धती. ते सर्रार चेंडू टाकल्यानंतर स्लोवर वन मध्ये बीट करत आहेत रुपेश पेवेकर. अतिशय चलाक असा खेळाडू रुपेश पेवेकर. तिसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर गडी बाद झालेला आहे. आणि आता राहुल आलेला आहे फलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी फ्रेंड्स 11 या संघासाठी. आणि बघूया कर्णधार आता गणेश राठे यांना काहीसा आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल, कारण अजूनही 53 धावांची आवश्यकता आहे. 17 चेंडू 53 धावा. गणेश राठे. सुरेख ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू. 1 धाव कोरड झालेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करणार का? नाही. दळवी स्ट्राईकला आलेले आहेत प्रथमच. राहुल दळवी. सुरेख लॉफ्टेड शॉट आणि बघूया गडी बाद. कारण तब्बल 5 खेळाडू बाद होऊन तंबूत परतलेले आहेत आणि त्यापैकी 3 जणांना भोपळा देखील फोडता आलेला नाहीये. पहिल्या चेंडूवर बाद होऊन राहुल दळवी देखील तंबूत परतत आहेत आणि पंडित यांच्या माध्यमातून उत्कृष्ट झेल टिपलेला आहे आणि पहिला गडी बाद केलेला आहे तो सुशांत यांनी आपल्या षटकामध्ये. दुसरा गडी सुरेख लोकल पद्धतीचा चेंडू वाईड ऑफ स्टॉप मध्ये टाकलेला होता. 2 धावा काढण्याचा प्रयत्न आहे. प्रयत्न सफल राहणार आहे. गच्चाळचं क्षेत्ररक्षक सीमारेषेवर तैनात लॉंग ऑफ रिजन मध्ये खेळाडूकडून आणि त्या दरम्यान 2 धावाने धावसंख्या पुढे सरसावते. ती 5 गडी बाद 9. अजूनही जिंकण्यासाठी 50 धावांची आवश्यकता. सुरेख असा स्लोवर वन पद्धतीचा चेंडू टाकलेला आहे. बॅट्समनला शफल होऊन पूल करण्याचा प्रयत्न होता. स्लोवर वन पद्धतीचा चेंडू असल्यामुळे चेंडू काही बॅटवर आलेला नाहीये. 1 धाव काढण्यात यश आलेलं आहे. धावसंख्या पुढे सरसावते. ती प्रथमच फ्रेंड्स 11 संघासाठी दुहेरी आकडी संख्या 10 फॉर द लॉस ऑफ 5. पुन्हा एकदा लॉफ्टेड शॉट. पंडित चेंडू खाली आणि हा 6वा धक्का. बघा, 4था खेळाडू आहे ज्याला भोपळा फोडता आलेला नाहीये. पहिल्याच चेंडूवर बाद होऊन तंबूत परत. तिन्ही फलंदाजांना भोपळा देखील फोडू दिलेला नाहीये आणि आता सत्ताची अवस्था दयनीय अशी अवस्था झालेली आहे. 10 धावा 6 गडी बाद घेऊन तंबूत परतलेले आहेत. 4 खेळाडूंना भोपळा देखील फोडता आलेला नाहीये. 59 धावांचं लक्ष. अजूनही 49 धावा बनवायच्या आहेत. याच्या मागचं कारण म्हणजे वैभव पाटील यांनी केलेली घातक अशी फलंदाजी आणि आता असणारे यष्टींच्या मागून शेखरजी गौडा साहेब अतिशय उत्तम अशी व्यूहरचना घेऊन ते मैदानात उतरले होते. चांगलं क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे.
सुरेख चेंडू पुन्हा एकदा दुर्लभ पद्धतीचा चेंडू कव्हर रिजन मध्ये फील्ड होईपर्यंत एक धाव काढण्यात यश आलेल्या धावसंख्या पुढे सरसावते ती 6 गडी बाद 11. एक चांगल्या पद्धतीचा आयोजन इथे भगवाची 2022 च्या माध्यमातून आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. या विद्यापीठाच्या सुंदर अशा मैदानावर ही स्पर्धा कालच्या दिवसभरापासून इथे रंगलेली आहे. बघूया अवांतर धावसंख्येत पड नियम क्रमांक 23 इथे लागू होतोय वाईड या माध्यमातून धावसंख्या पुढे सरसावते ती 6 गडी बाद 12. गणेश रहाटे सुरेख असा फटका पण चेंडू थेट डीप लॉंग लेग रिजन मध्ये असलेल्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि एकच धावेवर संतुष्टी मानावी लागेल. गणेश राटे यांना जिंकण्यासाठी अजूनही मोठी मजल मारायची आहे. धावसंख्या झालेली आहे 6 गडी बाद 13. अजूनही 47 धावांची आवश्यकता आहे. 10 चेंडू धावा. हा एकदा लॉफ्टेड शॉट खेळण्याचा प्रयत्न लेग किपरची अपील होते. बघा यष्टीच्या मागे यष्टी रक्षक शेखर गौडा किती चलाक आणि चतुर असा खेळाडू. स्ट्राईक चेंज करण्याचा त्यांचा प्रयत्न होता कारण त्यांना माहिती आहे लेफ्टीला ऍडव्हान्टेज आहे. आता या मॅच मध्ये काय करू शकतो तो एक डावखोरा फलंदाजच करू शकतो. त्याला ऑफ स्ट्राईक करण्याची त्यांची एक रणनीती होती. गणेश राणे यांच्या बॅटवर काही चेंडू येत नाही त्याचं कारण म्हणजे 4 खेळाडू भोपळा न फोडता तंबूत परतले आणि त्याचं दडपण त्यांच्यावर आलेलं आहे. आणि प्रेशर खाली खेळत असताना एक शॉर्ट ऑफ लेगचा चेंडू देखील बॅटवर बसत नाही. बघा पुन्हा एकदा ओव्हर 1 पद्धतीचा चेंडू. विकेट किपर देखील थोडेसे पीठ झालेले आहेत. अतिशय सुरेख अशी गोलंदाजी गोलंदाजाच्या माध्यमातून. गोलंदाजाचं नाव आहे रोहन. सुरेख असा फटका लॉफ्टेड शॉट लॉंग लेग रिजन मध्ये एक उत्तुंग असा षटकार. चला चेंडू आणायचा लवकरात लवकर. चला दुसरा जुना बॉल द्यायचा. पंचायती सामना सुरू करायचा आहे. एका षटकामध्ये जिंकण्यासाठी अजूनही 38 धावांची आवश्यकता आहे. 39 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 39 धावा म्हणजे जवळपास सामना गावदेवी 3-0-3च्या बाजूने झुकलेला आहे. आता हा सामना फक्त जिंकवून देऊ शकतो आणि त्याचं वैभव पाटील मॅन फ्रॉम गावदेवी सांताक्रूज पुन्हा एकदा आपलं सगळीकडे प्रदर्शन करण्यासाठी बघा क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून देखील त्यांनी आपलं सिद्ध केलेलं आहे आणि गोलंदाजीच्या माध्यमातून. आणि हा 7वा धक्का बघा. 5वा खेळाडू भोपळा न फोडता बाद झालेला. आणि आता बघूया 5 चेंडूत जिंकण्यासाठी 39 धावा. पुन्हा एकदा लॉफ्टेड शॉट चेंडू सीमा रेषा पार. बिग हिट. चला एसकेचा कर्णधार लवकरात लवकर व्यासपीठाशी जवळ यायचंय. माईकशी संपर्क साधायचा. एसकेचा कर्णधार लवकरात लवकर नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचंय आणि माझी विनंती असेल याच्यामध्ये जो विजेता संघ असेल त्याच्या कर्णधाराने देखील लवकरात लवकर इथे यायचंय. वैभव पाटील यांना एक उत्तुंग षटकार लगावल्यानंतर कमबॅक करताना वैभव पाटील एक सुरेख असा निर्धाव चेंडू त्याने टाकलेला आहे. पुढील चेंडू पुन्हा एकदा आणि गणेश राटे बाद.
दोन षटकार उत्तुंग षटकार मारून गणेश राठे पुन्हा एकदा तंबूत परतत आहेत आणि हा 8वा धक्का लागलेला आहे फ्रेंड्स 11 या संघाला. कृपया सर्व वाहनधारकांना विनंती आहे, कुठल्याही पद्धतीचं वाहन मैदानात आणू नये. जर विद्यापीठाकडून कुठली कारवाई झाली तर त्याला आयोजन समिती जबाबदार राहणार नाही. आणि बाद झालेला आहे. घरी बाद झाला का पंच? हरकत नाही, मी विनंती करेन वैभव पाटील यांनी सामनावीराचा पारितोषिक स्वीकारण्यासाठी यायचं आहे. या सामन्यामधील सामनावीर 2 गडी बाद केलेले आहेत आणि वैयक्तिक 33 धावा केल्या होत्या. वैभव पाटील 2 उत्तुंग षटकार आणि 2 चौकार लगावले होते त्यांनी आपल्या खेळीमध्ये. मी विनंती करेन गावदेवीचा कर्णधार नाणेफेकीचा कौल करण्यासाठी लवकरात लवकर यायचं आहे. एसके बॉईज नाणेफेकीचा कौल करण्यासाठी लवकरात लवकर यायचं आहे. लगेचच सामना सुरू झाला पाहिजे.